झालं तुझं फोन? हो. आपण बोलत होतो तर राहिलंच ते अंकुर ज्याला येत नाही ते असे 4च ते पदार्थ खातात. ते पदार्थ खातात त्यावेळेला त्यांना साहजिकच. आणि हे व्रत कसं आहे ना, वयस्कर लोकांनी करावं. का करावं? तर घरामध्ये लहान मुलं असतात, सुना, बायका, नको इतर लोक असतात, ते करत असतात सगळं काम. मग ते हे व्रत करून तुम्ही सगळं घरकाम करायचं वगैरे म्हणजे जरा कठीण आहे. आणि आजकाल तर कोणी असं विशेष करत नाही, पण केलं तरी कोणीतरी असेल तर. कारण ह्यानी काय होतं, तुम्हाला पुष्कळशा गोष्टी मिळत नाहीत ना. आणि ह्या वयामध्ये जास्ती गरज पण नाहीये ना आपल्याला याची. असं मग ते थंडी, मग ते झालं की ते मग तुळशीच्या लग्नाला मग सगळं करतात. तुळशीच्या लग्नामध्ये तिखट, हे ते तिखट बिकट काही खाल्लेलं नसतं ना, नुसतं मिळे. तुळशीच्या लग्नामध्ये सगळं पानकवांना करून सगळं करून तिचं लग्न लावतात तुळशीचं. तुळशीचं लग्न लावलं द्वादशीला तुळशीचं लग्न लावतात. द्वादशीला तुळशीचं लग्न लावल्यावर मग सगळं आपण काही खाऊ शकतो, काही करू शकतो मग. आणि मग तुळशीचं लग्न झालं की मग माणसाच्या लग्नाला पण परमिशन, म्हणजे मग ते आता काय कोणी कधी करतं, पण पूर्वीच्या काळी होती पद्धत की तुळशीचं लग्न झाल्याशिवाय लग्न करायचं नाही. मग ते परत लगेच मुहूर्त सुरू होतात. तर मग आता हे चातुर्मासामध्ये कसं की आता आषाढात काय येतं? आषाढामध्ये फक्त गुरुपौर्णिमा येते. गुरुपौर्णिमा म्हणजे त्याच दिवशीच त्यांचं हे आहे, त्यामुळे येतं. त्याला काय असं खास असं हे काही नाही, त्यामुळे गुरुपौर्णिमा करतात. गुरुपौर्णिमा होते. मग नंतर आषाढी आषाढी ह्याला अवसेला बैलपोळा म्हणतात. बैलपोळा त्या दिवशी काय तर बैलपोळा का करतात, तर बैलांना नंतर श्रावणामध्ये तोपर्यंत पाऊस पडून सगळीकडे शेताचं हे झालेलं असतं, पेराला झालेलं असतं शेत. मग नांगराला पाहिजे, नांगरण करायचे, हे करायचे, म्हणून त्यांना ते कष्ट करणार आहेत आपल्यासाठी, म्हणून एक दिवस त्यांना विश्रांती देऊन त्यांची पूजा बिजा करून. कारण शेतकऱ्याचं हे जे पुढचं जे सगळं आहे जीवन, ते सगळं त्या बैलावरच आहे ना. आता ट्रॅक्टर बिक्टर आले, पण पूर्वी होतं. म्हणून मग ती, आणि एक अशी की प्राणी, आपल्याकडे सगळ्या प्राण्या मात्रांना पण असं देवानी महत्व दिलेलं आहे. प्रत्येक प्राण्याला देवानी महत्व दिलंय. कुठला ना कुठला, सगळ्या पुष्कळ प्राण्यांचं वाहनं सगळी देवांची, पण सगळे प्राणीच आहेत. त्यामुळे मग ते बैलपोळा करतात. बैलपोळा करतात, शेतकरी लोक करतात युजली. आणि मग आता काय काय लोक मानणारे तसे, पूर्वीची आमची शेतं होती म्हणून मग ते घरात दोन मातीचे बैल ठेवून म्हणून पूजा पण करतात. भावना आहे ती काय आपली. आणि मग नंतर मग श्रावण येतो. मग श्रावणामध्ये पुष्कळ हे होतं. नागपंचमी येते पहिली. पहिली नागपंचमी येते तेव्हा नागाची पूजा करतात. नागाची पूजा म्हणजे त्यावेळेला काय होतं, पाऊस पडून आतमध्ये पाणी गेलं की साप बाहेर पडतात. म्हणून मग ते साप सगळे मग म्हणून त्यांची पूजा करायची. त्यांना हे करतो, बाबा तुम्ही तुमचे सुरक्षित राहा, त्याच्यापासून आपल्याला संरक्षण मागायचं. आणि मग त्याच्या मागे कथा पुष्कळ आहेत. आणि त्या पुष्कळांना माहिती पण येत, त्या काय सांगणार नाही मी. मग नागपंचमी झाली की मग म्हणजे मंगळागौर येते. मंगळागौरीला ज्या मुलींचं नवीन लग्न झालेलं असतं त्यांना मंगळागौर पुजतात. मंगळागौर का पुजतात, तर एक तर ती मंगळागौर म्हणजे शिवाची पूजा आहे. आणखीन पार्वतीने शिवाची पूजा करून नवरा मिळवलेला आहे, म्हणजे चांगला नवरा म्हणून मग ते पूजा करायची. आणि त्या दिवशी मग मुलींना सगळे जमून स्वयंपाक करायचा, परत पुरणपोळी हे त्यावेळेला म्हणजे असं सात्विक सगळं जेवण, चांगलं जेवण करायचं, गोडाधोडाचं. आणि संध्याकाळी खेळतात. खेळ का, तर मग पूर्वीच्या काळात तुम्ही कसं कुठे क्रिकेट खेळायला जाता, कुठे बॅडमिंटन खेळायला जाता, कुठे काय जातात, तसं पूर्वी काहीच नव्हतं ना ग मुलींना बाहेर खेळायला. आणि मुली असं बाहेर कुठे खेळला तर चालतही नव्हतं. मग तो एक दिवस मुलींचा असायचा. मग त्या दिवशी मग रात्री त्या मुली आपले वेगळे वेगळे खेळ, जिम्मा, फुगडी, हे बरेच खेळ आहेत ते. आम्ही पण लहान असताना खेळत होतो. आम्हाला तर कोकणामध्ये तर फार आहे ना. आम्हाला तर कोकणात कोणाकडे मंगळागौर असली की घेऊन द्यायचे खेळायला. खेळायला घेऊन जाऊन मग खायला पिला घालून सकाळी आणून सोडायचे. तर ती अशी पद्धत होती. किंवा ते एन्जॉयमेंट करायचं ना, बायकांना एन्जॉयमेंट काहीतरी पाहिजे ना. दिवसभर काम करायचं, आयुष्यभर सगळं नुसतं, तेव्हा तर चूल मूल हेच होतं बायकांना. मग ते अशा 4 मंगळागौरी झाल्या. मग शुक्रवारी लक्ष्मीची पूजा करायची, कारण शुक्रवार वार हा लक्ष्मीचा आहे. आणि मग त्या दिवशी पूजा करायची. ती कशी, ही जी शुक्रवारची गौर आहे ह्याची श्रावणाची, ती संतान लक्ष्मी आहे. म्हणजे मुलांसाठी करायचं. म्हणजे मुलं, आपण तिची पूजा करून माझ्या मुलांचं रक्षण कर, माझ्या मुलांना चांगल्या बुद्धी दे, चांगल्या पुढे त्यांना सगळं आयुष्य चांगलं जाऊ दे, त्यांना मनोवांछित जीवन मिळू दे त्यांना. म्हणजे मुलांना चांगलं मिळालं की साहजिकच आपल्यालाही चांगलं होतं ना आयुष्य. म्हणून मग मुलांसाठी ती पूजा करायची असते.
म्हणजे ती संतान लक्ष्मी येते, हम्म. तिची पूजा करायची. आणि मग नंतर मग गणपती येतो. गणपतीचं सगळ्यांना आता येणारच आहे गणपती. गणपतीचं तर सगळ्यांना माहिती आहे. गणपतीची पूजा विद्या देवता आहे ती, मग तिची पूजा करायची. मग विद्या देवताची पूजा झाल्यानंतर मग तिच्या बरोबर त्याच्याबरोबर ती गौर येते. हम्म. ती गौर जी येते ती ती पार्वती. ती पार्वती आहे. पार्वती ती लेकाबरोबर ती पण येते. बरं. म्हणून माय लेकांची पूजा करायची तेव्हा हा. असं. म्हणजे पार्वती आणि गणपती हम्म. असं दोन्ही मिळून पूजा होतात तेव्हा. मग ती पूजा प्रत्येक ठिकाणी त्या पूजेचं म्हणजे हे वेगळं वेगळं पद्धत. आता कोकणात काय करतात की नदीकाठी वगैरे जाऊन हे नदीतले हे दगड गोटे घेऊन येतात आणि मग ते पानामधनं घेऊन येतात गाजत गाजत, आणि मग ते ठेवून त्याचीच लक्ष्मी समजून पूजा करतात. बरं. आता काही ठिकाणी उभ्याच्या गौरी उभा करतात, म्हणजे मोठं उभं करून त्याला सजवून बिजवून साड्या नेसून हे करतात. आता कर्नाटकात काय करतात, कर्नाटकात आपण करतो ना, कर्नाटकामध्ये कलश असतं. कोणाकडे चांदीचं असतं, कोणाकडे जांभ्याचं असतं, कोणाकडे काहीकडे मातीचं असतं. मातीचा कलश असतं, त्याच्यावरती संबंध देवाचं हे लिहून शंखचक्र गदापद्म सगळं हे काढून त्याला गेरू लावून ते काढून, आणि मग त्याच्यामध्ये सगळं तांदूळ सगळं सौभाग्याची सगळी लक्षणं, हे धान्याचं सौभाग्याचं जे असतं ना, म्हणजे हळद कुंकुम बांगड्या सुपारी खारीक बदाम ते खोबऱ्याची वाटी ते सगळं तिला ओटी भरून तिचं भरायचं आणि मग त्याची पूजा करायची. आता ते ती म्हणजे श्रावणात पण ते एक बसवतात, तशीच मग ती ह्याच्यात पण बसवतात, गणपती बरोबर पण बसवतात. आणि मग तिची त्याच्यामध्ये तिच्या पोटात दोरे घालतात. दोरा घालून तिची पूजा बिजा करून तिला पंचपक्वान्नाचं नैवेद्य करतात. सवाष्णी घालतात. सवाष्णीना का घालायचं, तर सवाष्णीना पण घालायचं कारण हेच की मग बाबा एकमेकांच्याकडे जाणं येणं वाटतं. एकमेकांच्याकडे म्हणजे तुम्ही तुमचं कला पाककला सगळ्यांना दाखवताय. परत आणखीन 4 बायका तुमच्या घरी येतात. 4 बायका ज्या घरच्या 4 बायका आल्या म्हणजे तेवढी 4 घरं तुम्हाला हे झाली ना, जवळची झाली. असं मग त्यांना ओटी भरून त्यांना जेवायला घालून त्या दिवशी ते मग तो साजरा करायचा. मग हळदी कुंकू करतात. हळदी कुंकू करायचं कारण पण हेच आहे, म्हणजे त्या निमित्ताने एकमेकांच्या घरी जायचं. आणि आता सगळं ते खूप झालंय ग, हळदी कुंकू आले की ते ह्याला आपणही करत होतो की केटरला बोलवा खायला पाहिजे. पूर्वी असं नव्हतं का, आल्या की हळद कुंकू लावायचं, ओटी भरायची. फार तर श्रावणामध्ये थोडस दूध द्यायचं किंवा ह्याचं दूध द्यायचं किंवा एखादा काहीतरी लाडू हे करून नैवेद्याला ठेवलेलं असतं ते एक एक द्यायचं नैवेद्य, म्हणजे प्रसाद. एवढंच होतं. हेतू मुख्य काय होता की एकमेकांच्याकडे जाऊन सुखदुःख वाटायचं, जायचं, गप्पा मारायच्या, हे करायचा. टाइमपास म्हणत त्या काळचा टाइमपास होता तो. मग ते हळदी कुंकू असं सगळं केल्यानंतर मग दुसऱ्या दिवशी मग तो तिला तिचं विसर्जन झालं की तो दोरा आपल्या गळ्यात घालायचा, की एक सौभाग्याचं रक्षण म्हणून अथवा एक रक्षण म्हणून. ते आपल्या मुलांचं पतीचं आपलं सगळ्यांचंच रक्षण म्हणून तो दोरा घालायचा. तो दोरा तुम्ही किती घालू शकता, 3 दिवस घालू शकता, 1 दिवस घालू शकता, पूर्ण नवरात्र येईपर्यंत घालू शकता. नवरात्रीच्या दसरा दाखवायचा नाही तिला, फक्त दसऱ्याच्या अगोदर काढायचं ते. असं ते हे हा झाला श्रावण भाद्रपद महिना झाला. मग नवरात्र येतो. मग नवरात्रामध्ये म्हणजे अश्विन महिन्यामध्ये नवरात्र येतं. अश्विन शुक्ल प्रतिपदेपासून नवरात्र सुरू होतं. मग नवरात्र 2-3 प्रकार, कोणी गौरी ह्याचं करतात, देवीचं करतात. मग देवी बसवतात. मग देवीचं आता कोकणीचा मध्ये अष्टमीला ते हे घागरी फुंकतात. तिची त्या दिवशी ते ह्याची पूजा करतात. कशाची? तांदळाच्या पिठापासून मुखवटा बनवतात तिचा. म्हणजे चेहरा बनवून तो लावून मग त्याची पूजा करतात. त्याची पूजा करतात, तिला साडी बिडी नेसून हे करून सगळं. आणि मग रात्र जागवतात रात्र तिथे. आणि ह्याच्यात माहितीये का तुला, करतात ना नवरात्र ते बंगालमध्ये फार दुर्गा मातेचं फार होतात बघ ते. त्या दुर्गा मातेची जी मूर्ती आहे तिची मातीची असते ती. आणि त्या मातीची मुखोट म्हणजे चेहऱ्याची माती जी आहे ती ह्याच्यात ना आणतात, वेश्याच्या दारात आणतात. ते वेश्या लोकांना तिने वरदान दिले की तिथनं आणलेली माती आणली तरच मुखोटा बनतो, नाही तर बनतच नाही. म्हणून त्या दिवशी जाऊन त्यांना हे करून तिथनं जाऊन ते म्हणजे ह्यानी आदराने करून त्या दिवशी त्यांच्या दारातली माती आणतात. आणून मग त्याचा मुखोटा करतात.
बरं. तिथे. म्हणजे काय काय पद्धत आहे म्हणजे त्या दिवशी त्यांना पण एक सुख ना की बाबा देवीचा मुखवटा आपल्या दारातनं माती गेली असं. हम्म. त्यांना पण एक मनाला समाधान त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांना एक तो एक आनंदाचा दिवस ना त्यांना. हो हो. आणि असं सगळं प्रत्येकाला देवाने काहीतरी काहीतरी थोडं वरदान दिलेलं. वरदान दिलेलं आहे. आणि मग नवरात्र सगळं संपलं 9 दिवस झाले. कोणी मग नवरात्रामध्ये कोणी रोज पुरण वरणाचा स्वयंपाक करतं, आरती करतात, घट बसवतात, हम्म. रोज एक एक माळ घालतात, पहिली माळ दुसरी माळ असं. आणि मग 9व्या दिवशी पूर्ण झालं की काही जण त्या दिवशी पुरण घालून देवाला आरती हे करतात. हम्म. आणि दसऱ्याच्या दिवशी नवरात्र हम्म. मग नवरात्र संपलं की मग त्या दिवशी मग तर दसऱ्याला त्या दिवशी बेलपत्र हे आपलं आपट्याचं किंवा शमीचं पान देतात. तर त्या शमीचं पान किंवा आपट्याचं पान का देतात तर त्याची कथा आहे की बाबा त्या दिवशी काय होतं ती एक राजाची याची गोष्ट आहे एका ब्राह्मणाची. तो ब्राह्मण जातो तो मुलगा ब्राह्मण मुलगा विद्या शिकतो. हम्म. मग तो गुरुलाकडे विद्या शिकल्यानंतर गुरुदक्षिणा द्यायला पाहिजे ना. मग तो म्हणतो काय देऊ गुरुजी गुरुदक्षिणा. तर ते जी अमाऊंट मागतात तर मग तो माझ्या पलीकडे आहे सगळं हे कलनेच्या पलीकडे आहे मग काय करायचं. मग तो एका ह्याच्या खाली बसून आपल्याच्या झाडाखाली मागे आपल्या म्हणा कोणी शमी म्हणतं कोणी ते म्हणतं. तर तिथे बसून तो रात्रभर बसून देवाचं जप करतो. बाबा देवा काय करू मी आता मी कसं हे करू. मग ते बघून इंद्राला त्याचं फार हे होतं. तो म्हणतो की हा एवढा हुशार माणूस हे ह्याला एवढ्यासाठी आता जर त्यांनी गुरुदक्षिणा दिली नाही तर त्याच्या विद्येचा काय उपयोग होणार. म्हणून मग तो तेव्हा त्याला सोन्याचा पाऊस पाडतो तिथे अरे बापरे. तिथे त्याला. मग तो सोन्याचा पाऊस पाडल्यानंतर मग तो ते घेऊन जाऊन गुरुला देतो आणि हे करतो. म्हणून मग ते त्याला सोनं लुटणं हो म्हणतात. हो हो. त्याला तसं म्हटलं जातं. असं होऊन दसरा साजरा होतो. बरं. आता त्या झाडाची पानं लुटतो आपण. हो. त्यांची कथा अशी आहे तर. कथा अशी. किती छान. आणि किती सुंदर गोष्ट आपली म्हणलेली आहे. ठीक आहे. मग अजून तुला काही काही विषयांवर परत तुझ्याशी बोलील. हो. थँक्यू.